सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुक्का लागलेल्या वाल्मिक कराडचं पोलीस कनेक्शन वारंवार समोर येत आहे। आता कराडवर पोलीस किती मेहरबान होते याची माहिती देणारी कागदपत्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी ट्विट केली आहेत। पवनचक्की खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वाल्मिक कराडला अटक झाली। त्यानंतर CIDने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर तोपर्यंत 14 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। या गुन्ह्यांची माहितीही पोलिसांनी कोर्टात दिली आहे। यातील बहुतांश गुन्हे हे परळीमध्ये दाखल आहेत, तर अंबाजोगाई, केज आणि बर्दापूरमध्येही काही गुन्हे दाखल आहेत। याच यादीमधील एका मुद्द्याकडे अंजली दमानिया यांनी लक्ष वेधलं आहे। ही पोलिसांची मिलीभगत आहे का, याला राजकीय दबाव म्हणतात का, असा आरोप करत अंजली दमानिया यांनी काही सवाल उपस्थित केलेत। 3 जुलै 2024 रोजी एक FIR दाखल झाला होता। अतिशय गंभीर स्वरूपाची ही तक्रार होती। त्यातही वाल्मिक कराडचं नाव होतं। चार्जशीट दाखल झाली, पण वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं। पुराव्याअभावी ते वगळण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली। या FIRमध्ये गंभीर स्वरूपाची कलमं लावण्यात आली होती, पण त्यावर कारवाई झाली नाही असं दमानिया यांनी म्हटलंय। तसंच या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। आता या प्रकरणी चौकशी होते का असा सवाल उपस्थित केला जातोय। त्याआधी मंगळवारी वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे। यामध्ये PSI राजेश पाटील हे वाल्मिक कराडला भेटल्याचं दिसतंय, तर धनंजय मुंडे यांचे ते जवळचे सहकारी असल्याने त्यांना वाचवण्यासाठी दबाव आला का असाही प्रश्न उपस्थित होतोय। अंजली दमानिया यांनी मंगळवारी आणखी एक मागणी केली। या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी अटक आहेत त्या 9 आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे। कारण या 9 आरोपींना सध्या पोलीस ठाण्यांमध्ये विशेष वागणूक मिळते असा आरोपही त्यांनी केला। त्यांनी पोलीस अधिकारी आणि आरोपींच्या नात्यांची माहितीसुद्धा दिली। आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, विष्णू चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का दिला जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। विष्णू चाटेने बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली असाही सवाल ते उपस्थित करतात। या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आधीपासून होतोय। त्यातच या आधीच्या एका प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला FIRमधनं सही सलामत बाहेर काढण्यात कुणाकुणाचा हात होता याची माहिती समोर आली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।